लोकांना मात्र अधूनमधून वाटत राहतं कधी ना कधी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार। मित्रहो नमस्कार। शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवार भाजपा सोबत रफूचक्कर झाले। शरद पवारांना म्हणजे आपल्या चुलत्यांना सुद्धा सोडून ते गेले तिकडे भाजप सोबत जाऊन सत्तेत सामीलही झाले। भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर बघा अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं, बरंच काही बोलले होते आणि नंतर कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्तानं का होईना अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती। या भेटीवर सुद्धा बरीच चर्चा झाली होती, पण भेटीत आतमध्ये बंद दाराआड काय घडलं हे काही अजूनही नेमकं बाहेर आलेलं नाही। लोकांना मात्र अधूनमधून वाटत राहतं कधी ना कधी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार। कोणी म्हणतं आता हे शक्य नाही। चला अशा चर्चा तर होत असतातच, पण आता अचानक अजित पवार हे शरद पवार यांचे गुणगान गाऊ लागले आहेत। आधी म्हणाले चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय आपलं, त्याची मोठी चर्चा झाली। आणि बघा ही चर्चा सुरू असतानाच अजित दादा म्हणाले शरद पवार यांना मी कालही दैवत मानत होतो, आजही दैवत मानतो। अहो खरं तर अजित पवार यांनी घरात दैवत मानतो असा उल्लेख केलेला आहे आणि या पाठीमागे खूप मोठी रणनीती आहे। पण आता त्यांच्या या विधानाचा जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ काढू लागलेला आहे, त्यामुळे त्याची चर्चा अधिक व्हायला लागलेली आहे। राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात बरीच काही चर्चा होत असताना आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वेगळीच खळबळ उडवून दिली अशा पद्धतीचा दावा एक त्यांनी केला। अजित पवार हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार आहेत अशा पद्धतीचं एक सूचक विधान त्यांनी केलं। वडेट्टीवार म्हणाले परिस्थितीनुसार सगळे बदलतात, तो दिवस दूर नाही, 3 वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज यायला सुरुवात झाली आहे। त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे, याची तयारी दोन्ही पक्षांना करावी लागणार आहे, नाहीतर अस्तित्व शून्य अशी अवस्था होईल। त्यांनी दैवत म्हणून उल्लेख केला, असं वडेट्टीवारांनी बरंचसं काही सुचवून टाकलं। 3 वर्षानंतर काय होऊ शकतं, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होऊ शकतात, अशाच पद्धतीचा हा त्यांचा दावा आहे। आणि बघा इकडे अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांचं अचानक गुणगान गायला सुरुवात केली आहे। अहो काही महिन्यापूर्वी छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या विरोधात बरंच काही बोलून गेले होते, त्यांनी जाहीरपणे टीका देखील केली होती। आता मात्र त्यांना शरद पवारांचा आदर वाटू लागलेला आहे। बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्यासारखे नेते मला मिळाले हे माझं भाग्य आहे, हे दोन्ही नेते मोठे आहेत, त्यांच्यापासून मी खूप काही शिकलो आहे, दोघेही माझ्या आदरस्थानी आहेत असं छगन भुजबळ म्हणाले आहेत। अजित पवार आणि छगन भुजबळ यांना एकाएकी शरद पवार यांचं मोठेपण जाहीरपणे व्यक्त करण्याची का बरं गरज पडली असावी, अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे। तुम्हाला पडला? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।